नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA भाग 2 मधील भारतीय प्रशासन या विषयामधील केंद्रीय प्रशासन ह्या प्रकरणाविषयी माहिती करून घेणार आहोत. आपण सगळ्यांना माहीतच आहे की पहिल्या प्रकरणामध्ये भारताचं प्रशासकीय व्यवस्थेची जी काही उत्क्रांती झाली, त्या उत्क्रांतीची जी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये होती किंवा ती उत्क्रांती कशा पद्धतीने झाली याचा एक आढावा आपण पहिल्या लेक्चरमध्ये घेतला. आता ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला भारताचा जे काही प्रशासकीय व्यवस्था चालते ती कशा पद्धतीने काम करते त्या संदर्भात माहिती करून घ्यायची आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या राज्यघटनेनुसार आपण जी शासन व्यवस्था भारताच्या विकासासाठी स्वीकारली ती संघराज्य पद्धतीची शासन व्यवस्था स्वीकारली. संघराज्य शासन व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं असतं की याच्यामध्ये शासन व्यवस्थेच्या 2 पातळ्या असतात, एक केंद्र पातळी आणि दुसरी घटक राज्य पातळी. आता केंद्र पातळी आणि घटक राज्य पातळी आपण भारताच्या संघराज्य व्यवस्थेचा पण अभ्यास केला. त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की भारताचं जे संघराज्य आहे ते केंद्राकर्षी स्वरूपाचं केंद्रोत्सारी स्वरूपाचं संघराज्य आहे आणि हे केंद्रोत्सारी स्वरूपाचं संघराज्यामध्ये संघराज्याकडे अधिक अधिकार आहेत आणि तुलनेने घटक राज्यांकडे तुलनेने कमी अधिकार असलेले बघायला मिळतात. मग त्यामध्ये भारताच्या एकंदरीत जर आपण प्रशासनाचा विचार केला तर त्या प्रशासनामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची जबाबदारी ही भारताच्या केंद्रीय प्रशासनाकडे असलेली निश्चितच जाणवते. कारण केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेले एक संघराज्य असल्यामुळे साहजिकच केंद्र सरकारने सगळे महत्त्वाचे अधिकार आपल्याकडे ठेवले आणि तुलनेने दुय्यम किंवा कमी स्वरूपाचे अधिकार हे घटक राज्यांना दिलेले आहेत. तर ते कोणते अधिकार आहे, कशा पद्धतीने भारताचं केंद्रीय प्रशासन काम करतं, कशा पद्धतीने त्याची रचना आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की प्रशासन म्हटल्यानंतर कार्यकारी प्रशासन, कायदेमंडळ, न्यायमंडळ ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये चर्चा करावी लागते. पण प्रामुख्याने कायदा तयार झाला, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रामुख्याने कार्यकारी मंडळामध्ये मार्फत चालत असतं. त्यामुळे या प्रशासनाच्या मध्यवर्ती जो भाग असतो तो म्हणजे कार्यकारी मंडळ हा असतो. तर त्या कार्यकारी मंडळाच्या अनुषंगाने म्हणजे केंद्रीय प्रशासनामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ आणि त्याचा अधिकार आणि कार्य हे मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण देशाचं जे व्यवस्था चालते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भारताचे जी प्रशासकीय व्यवस्था आहे आणि त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासन व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं असतं की जनतेचे प्रतिनिधी हे जनतेच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी कायदे तयार करत असतात. जनतेच्या इच्छा आकांक्षांनुसार त्या ठिकाणी कायदे तयार करण्याचं काम चालू असतं आणि मग ते कायदे तयार झाल्यानंतर त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम हे मंत्रिमंडळामार्फत त्या जे काही कार्यकारी मंडळ असतं त्या कार्यकारी मंडळाला ते कायद्यांची अंमलबजावणी करून घेणं खूप गरजेचं असतं. कारण त्या कायद्यांची अंमलबजावणी जितक्या चांगल्या पद्धतीने होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. तर ते भारताचं जे प्रशासन आहे केंद्रीय प्रशासन त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ते केंद्रीय प्रशासन म्हणजे काय, तर ते केंद्रीय प्रशासन चालवण्याचं जी जबाबदारी असते त्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की केंद्रीय मंत्रिमंडळ आणि या मंत्रिमंडळाचं मध्यवर्ती स्थान भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये दिसून येतं. मग ह्या केंद्रीय मंत्रिमंडळ कशा स्वरूपाचं काम करतं, त्यांचे अधिकार काय आहेत, कार्य काय आहेत हे आपण ह्या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण केंद्रीय मंत्रिमंडळाची अधिकार आणि कार्य बघत असताना आपल्याला हा पहिला मुद्दा बघायचा आहे की शासनाचे ध्येय धोरण ठरविणे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की शासनाचे ध्येय धोरण ठरवणं. आता शासनाचं ध्येय धोरण ठरवणं म्हणजे काय, तर जनतेच्या इच्छा आकांक्षा, जनतेच्या अपेक्षा, समस्या या सगळ्या समजावून घेऊन त्या अनुषंगाने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आपल्या देशाचा विकास साध्य करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे संपूर्ण गोष्टी ठरवण्याचं काम हे केंद्रीय मंत्रिमंडळाला करावं लागतं. आपल्याला माहीत आहे की आपल्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट हा एक प्रकार आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ त्या मंत्रिमंडळामधली खात्यांचं वाटप झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे खाते असतात त्या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आपल्याला कॅबिनेट मंत्र्यांमध्ये केलेला बघायला मिळतो. मग त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे खाती वाटून दिलेली असतात ते वेगवेगळ्या खात्यांचे लोक आपापल्या खात्यांसाठीची जी काही धोरणं आहेत, आपापली जी काही खाती आहेत त्या खात्यांमध्ये लोकांचे काय प्रश्न आहेत त्यामध्ये काय काय करणं गरजेचं आहे या सगळ्यांची रूपरेषा ठरवत असतात आणि त्या रूपरेषा ठरवून त्यानुसार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय नवीन योजना राबवायच्या, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या कोणत्या नवीन व्यवस्था निर्माण करायच्या या सगळ्यांचं काम ह्या मंत्रिमंडळाचं जे काही ध्येय धोरण ठरवण्याचं काम आहे त्याला आपण पॉलिसी मेकिंग असं म्हणतो. म्हणजे धोरण संपूर्ण भारतासाठीचं जे धोरण ठरवण्याचं काम असतं हे काम या केंद्रीय मंत्रिमंडळाला करावं लागतं. म्हणजे प्रामुख्याने आपण जे बघतो की केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे त्या केंद्रीय मंत्रिमंडळाला व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले बघायला मिळतात. केंद्रीय मंत्रिमंडळ जे काम करतं ते काम संपूर्ण देशासाठी त्यांचे जे कायदे असतात ते संपूर्ण देशासाठी लागू झालेले आपल्याला बघायला मिळतात. दुसरं आपल्याला बघायचं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचं जे काही काम आहे ते धोरणांची अंमलबजावणी करणं. आता धोरणांची अंमलबजावणी करणं म्हणजे काय, तर कायदेमंडळाने केलेला जो कायदा असतो
तो जनतेपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं. कारण त्या कायद्याची जर अंमलबजावणीच झाली नाही तर तो कायदा निरुपयोगी स्वरूपाचा ठरत असतो. म्हणजे संसदीय शासन व्यवस्था, त्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जनतेच्या इच्छा आकांक्षानुसार ते संसदीय कायदे मंडळामध्ये कायदे तयार होत असतात आणि मग त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण लोकांच्या इच्छा आकांक्षानुसार तयार झालेला कायदा, लोकांच्या समस्येनुसार तयार झालेले जे कायदे असतात त्या कायद्यांचं ग्रामीण भागापर्यंत किंवा केंद्रापासून तर ग्रामीण भागापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचं काम खूप गरजेचं असतं. जर ते झालं नाही किंवा सरकारने जे काही वेगवेगळ्या योजना लोकांसाठी राबवण्यास लागू केलेल्या आहेत त्या योजना जर व्यवस्थित पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही तर त्या सगळ्या योजना निरुपयोगी स्वरूपाच्या ठरू शकतात आणि जनतेच्या जीवनामध्ये जो काही इच्छित स्वरूपाचा बदल घडून आणणं अपेक्षित असतं तो बदल घडून येऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं ते 2 नंबर हे काम की धोरणांची अंमलबजावणी करणं. म्हणजे कोणत्या पण देशाचा जो विकास होतो तो विकासाची विकास कशावरती जर सगळ्यात जास्त अवलंबून असेल तर ह्या केंद्रीय मंत्रिमंडळाने किती चांगल्या पद्धतीने जे कायदे मंडळाने केलेले कायदे आहेत, कायदे मंडळांच्या मान्यतेने निर्माण झालेल्या योजना आहेत त्या किती चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली आणि त्याच्यामुळे किती जनतेच्या जीवनामध्ये किती चांगल्या स्वरूपाचा अपेक्षित बदल घडून आला त्याच्यावरती त्या कोणत्या पण देशाचा विकास अवलंबून असतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे की धोरणांची अंमलबजावणी करणे. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाला पुढचं तिसरं जे महत्त्वाचं काम करावं लागतं ते कायदेविषयक काम. कायदेविषयक काम म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना माहिती की लोकशाही शासन व्यवस्था आणि ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकांच्या कल्याणासाठी ही जी व्यवस्था निर्माण केलेली आहे. मग ह्या व्यवस्थेमध्ये आपण काय केलं की प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. मग प्रातिनिधिक म्हणजे आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि ते निवडून गेलेले प्रतिनिधी आपल्या कल्याणासाठी आपल्या इच्छाकांक्षांनुसार ते आपल्याला जे काही निवडणुकीच्या काळात त्यांनी आपल्याला जे आश्वासनं दिलेले असतात त्या आश्वासनानुसार त्यांना कायदे तयार करावे लागतात. कारण त्या कायदे तयार करून मग ते आपले प्रश्न सोडवू शकतात. म्हणजे आपण बघतो की प्रत्येक नवीन पिढी प्रत्येक पिढीचं एक स्वप्न असतात वेगवेगळ्या स्वरूपाचे आणि मग त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्यासाठी कायदे तयार करावे लागतात. म्हणजे आपल्या राज्यघटनेचं जर आपण बघितलं तर 26 जानेवारी 1950ला ही राज्यघटना लिहून पूर्ण झाली. मग 26 जानेवारी 1950 ते 2020 या कालखंडामध्ये म्हणजे ह्या कालखंडाचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला असं निश्चितच जाणवतं की प्रचंड म्हणजे जसं विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली समाज जीवनामध्ये पण प्रचंड स्वरूपात बदल झाला. मग बदलत्या समाज जीवनाचे त्यांचे जीवनविषयक मूल्ये पण बदलली आणि मग ह्या जीवनविषयक मूल्यांबरोबर त्यांच्या कायद्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पण बदलल्या आणि मग त्यामुळे काय झालं की कायदा नव्याने तयार करावा लागतात किंवा काही कायदे निरुपयोगी स्वरूपाचे ठरतात त्या कायद्यांमध्ये बदल करावा लागतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम कुठे चालतं हे काम करण्याचं काम कोणाला करावं लागतं तर हे कार्यकारी मंडळाला करावं लागतं. म्हणजे कार्यकारी मंडळ काय करत असतात की लोकांच्या इच्छा आकांक्षा समजावून घेऊन त्याविषयीचं कायद्याचा एक ड्राफ्ट त्याला आपण विधेयक असं म्हणतो ते विधेयक तयार करतात आणि ते विधेयक त्या संसदेमध्ये मांडतात आणि त्या विधेयकाला मंजुरी घेणं आणि ते मंजुरी घेऊन ते लोकांसाठी त्याचं अंमलबजावणी करणं म्हणजे तो कायदा तयार करून घेणं आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं हे महत्त्वाचं काम ह्या केंद्रीय कायदे मंडळाला करावं लागतं. कारण लोकांच्या इच्छा आकांक्षानुसार जर ते सरकार काम करत नसेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ नसतो. कारण लोकांच्या जीवनामध्ये अपेक्षित स्वरूपाचा बदल घडून आणण्यासाठी केंद्रीय कार्यकारी मंडळाला वेळोवेळी लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या बदलत्या काळानुरूप असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न हे सगळे समजावून त्यानुसार नवीन स्वरूपाचे कायदे नवीन स्वरूपाच्या योजना या तयार करून त्याला संसदेमध्ये मंजुरी घेऊन त्याचा कायदा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी लागते. त्यानंतर पुढचा जे महत्त्वाचं काम आहे ते काम आहे नेमणुकी संबंधीचं काम. आपणा सगळ्यांना माहीत आहे की भारतामध्ये जी संसदीय शासन व्यवस्था स्वीकार केलेला आहे त्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने 2 प्रमुख आहेत. एक नामधारी प्रमुख आणि एक वास्तविक प्रमुख. आपण जर बघितलं तर भारताचे प्रमुख कोण असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपण म्हणतो की भारताचे राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च प्रमुख आहे. पण भारताच्या सरकारचे प्रमुख कोण आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर भारताच्या सरकारी यंत्रणेचे प्रमुख हे भारताचे पंतप्रधान. ते म्हणजे सर्व जे प्रमुख कार्यकारी विषयक जे अधिकार वास्तविक घटनेने कोणाकडे दिलेलं आहे तर ते आपल्या पंतप्रधानांकडे दिलेलं आहे. म्हणजे पंतप्रधान आणि त्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असलेलं मंत्रिमंडळ म्हणजे जे केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे सर्व अधिकार भारताच्या आपल्या कोणाकडे बघायला मिळतात तर ते पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे. म्हणजे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने 2 पदाधिकारी आहेत. एक नामधारी पदाधिकारी आणि एक वास्तविक पदाधिकारी. मग नामधारी पदाधिकारी कोण तर भारताचे राष्ट्रपती हे नामधारी पदाधिकारी आहेत आणि भारताचे पंतप्रधान हे वास्तविक पदाधिकारी असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेलं
जे काय मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाला भारताच्या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमध्ये किंवा भारताचं हे प्रशासन व्यवस्था व्यवस्थित चालवण्यासाठी जी वेगवेगळी व्यवस्थापन निर्माण केलेली आहे, वेगवेगळ्या संस्था निर्माण केलेल्या आहेत, प्रशासनाचे वेगवेगळे विभाग निर्माण केलेले आहेत, त्यामध्ये जी काय अधिकाऱ्यांची नेमणूक करायची असते ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर ते आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाला आहे. म्हणजे जरी त्या नेमणुका राष्ट्रपतींच्या नावाने होत असल्या तरी त्या नेमणुका करण्यासाठी राष्ट्रपतींना सल्ला देण्याचं काम प्रामुख्याने कोण करत असतं, तर ते पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ करत असतं. मग त्यामध्ये निवडणूक आयोग असेल, रिझर्व्ह बँक असेल, पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या घटनात्मक संस्था भारतामध्ये स्थापन झालेल्या आहेत त्या संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी, त्यांची नेमणूक, त्यांचे कामकाजविषयक नियम हे सगळं ठरवण्याचा अधिकार हा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा केंद्रीय कार्यकारी मंडळाला असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं जे काम आहे आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचं ते काम म्हणजे शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणं. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित का बरं करणं हे महत्त्वाचं काम याच्यासाठी आहे की कोणत्या पण देशाचा विकास जो अवलंबून असतो तर तो त्या देशामध्ये किती प्रमाणात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित झालेली आहे त्यावरती अवलंबून असतो. जर एखाद्या देशामध्ये अंतर्गत अशांतता असेल, त्या ठिकाणी अराजक सदृश्य परिस्थिती असेल तर परकीय गुंतवणूकदार त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करणार नाही आणि मग त्यामुळे त्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वेग घेऊ शकणार नाही. त्यामुळे काय करणं गरजेचं असतं की त्या देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ही चांगल्या पद्धतीने राहणं खूप गरजेचं असतं. आता भारतासारख्या खंडप्राय देशाचा जर आपण विचार केला तर प्रचंड स्वरूपाच्या आकाराचा हा देश, त्या देशाचा आकार तर प्रचंडच आहे पण त्याबरोबर त्या देशामध्ये विविधता पण प्रचंड आहे. म्हणजे जातीय विषमता असेल, धार्मिक विविधता असेल, म्हणजे ह्या प्रचंड गोष्टींना सामावून घेऊन या देशाला एकात्म ठेवणं आणि त्याचप्रमाणे ह्या सगळ्या विविधतेमध्ये एकात्मता प्रस्थापित करून सगळ्या लोकांना गुणागोविंदाने कसे ही लोक राहतील या सगळ्यांची काळजी घेऊन शांततेने राज्यकारभार करणं हे खूप जिकिरीचं काम भारतीय मंत्रिमंडळाला, केंद्रीय मंत्रिमंडळाला पार पाडावं लागतं. म्हणजे शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करून देशाच्या विकासाकडे वाटचाल करणं खूप गरजेचं असतं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाला किंवा केंद्रीय प्रशासनाला करावं लागतं. म्हणजे संपूर्ण भागामध्ये, संपूर्ण देशभरामध्ये जे वेगवेगळे घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांचा कारभार व्यवस्थित पद्धतीने चालतोय की नाही, त्यामध्ये अंतर्गत अशांतता निर्माण झाली की काय, किंवा सगळ्या घटकांमध्ये समन्वय ठेवून त्यामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करून देशाचा विकास घडवून आणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे केंद्रीय मंत्रिमंडळाला किंवा केंद्रीय प्रशासनाला करावं लागतं. कारण ज्या देशामध्ये शांतता सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होईल तोच देश चांगल्या पद्धतीने आर्थिक विकास करू शकतो. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, जागतिक विकसित देशांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्या ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की ज्या देशांमध्ये शांतता सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झालेली आहे त्या देशांचा विकास चांगल्या पद्धतीने झालेला बघायला मिळतो किंवा त्या देशांच्या आर्थिक विकासाची गती ही चांगल्या पद्धतीने असलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाला करावं लागतं तर ते करावं लागतं केंद्रीय मंत्रिमंडळाला किंवा केंद्रीय प्रशासनाला. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं शेवटचं जे काम आहे आपल्या प्रशासकीय व्यवस्थेचं ते काम आहे परराष्ट्र संबंधविषयक कार्य, म्हणजे फॉरेन पॉलिसी आपण त्याला असं म्हणतो की प्रत्येक देशाचं परराष्ट्र म्हणजे दुसऱ्या देशांशी जे काही संबंध असतात, एक देश किंवा दोन द्विस्तरीय एका देशाचे दुसऱ्या देशाबरोबर जे संबंध असतात त्या संबंधांचा समावेश हा परराष्ट्र संबंधविषयक धोरणांमध्ये त्याचा समावेश होत असतो. म्हणजे दुसऱ्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, दुसऱ्या देशांशी वेगवेगळ्या स्वरूपाचे करार करणे, दुसऱ्या देशांशी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करणे, हे जे महत्त्वाचं काम असतं हे काम करून आपल्याला त्या देशांकडून काही महत्त्वाचे फायदे मिळवून घ्यायचे असतात. म्हणजे ह्या परराष्ट्र धोरण म्हणजे मुत्सद्दीगिरी ज्याला आपण म्हणतो, स्ट्रॅटेजिक त्याला पॉलिसी आपण जे म्हणतो ते करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे केंद्रीय प्रशासनाला म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला करावं लागतं. हे परराष्ट्र संबंध ठरवणं म्हणजे परराष्ट्र संबंधामध्ये बोलणं कमी आणि काम जास्त अशा स्वरूपाचं हे काम करावं लागतं. म्हणजे परराष्ट्र संबंध प्रस्थापित करणं आणि परराष्ट्र संबंध म्हणजे कोणत्या पण देशाला आपल्या एकंदरीत विकास जर घडून आणायचा असेल, आर्थिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, ह्या सगळ्या विकासांमध्ये परराष्ट्र संबंध खूप महत्त्वाचा असतो. किंवा देशाची जे आपल्या सीमावर्ती जे भाग असतात किंवा आपल्या सीमेवरती जे काही देश असतात शेजारील त्या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं. कारण जर आपण चांगलं परराष्ट्र संबंध जर विकसित करू शकलो तर चांगलं परराष्ट्र संबंधामुळे काय होऊ शकतं की आपले वेगळ्या देशांबरोबर जर असलेले संघर्ष ते मिटू शकतील आणि त्यामुळे जो काय प्रचंड स्वरूपाचा लष्करी खर्च असतो तो आपल्याला विकासाच्या
विकासाच्या मार्गाकडे वळवता येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर देशाच्या एकंदरीत प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, देशाच्या एकूण राजकीय व्यवस्थेमध्ये जर सगळ्यात मध्यवर्ती स्थान किंवा मध्यवर्ती भूमिका जर कोणाची असेल तर ती केंद्रीय प्रशासनाची आहे. आणि हे केंद्रीय प्रशासन प्रामुख्याने चालवण्याची जबाबदारी जर कोणाची असेल किंवा केंद्रीय प्रशासन व्यवस्थेचा कणा जर कोणाला मानला जात असेल तर ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळ, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला मानलं जातं. कारण सर्वोच्च जे काय अधिकार आहे देशाच्या प्रशासनविषयक ते त्यांच्या हातामध्ये एकवटलेल्या दिसून येतात. आणि त्यामुळे भारताचं जी काय केंद्रीय प्रशासन व्यवस्था आहे त्या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेचे अधिकार आणि कार्य बघत असताना आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करणं खूप गरजेचं असतं की कशा पद्धतीने भारताचं केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था काम करते, कशा पद्धतीने भारताच्या एकात्मता, अखंडत्व या सगळ्यांना सामावून घेण्याचं काम आणि त्याचबरोबर देशाला विकासाकडे घेण्याचं काम हे आपल्या ह्या केंद्रीय प्रशासकीय केंद्रीय प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने करतं. हे सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर एकंदरीत भारताचं केंद्रीय प्रशासन किंवा भारताचं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे कशा पद्धतीने काम करतात हे आपल्याला समजावून घेता येतं. म्हणजे आपण बघतो की शासन व्यवस्था, आपल्या भारताची संघराज्य शासन व्यवस्था आणि त्या संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही प्रशासनाची 3 प्रमुख अंग आहेत. पण त्या 3 अंगामध्ये सगळ्यात जास्त काम जर कोणाला करावं लागत असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं काम हे कार्यकारी मंडळाला करावं लागतं. कारण कार्यकारी मंडळ हे संसदेला किंवा संसदेचे लोकसभा हे जे जनतेचं सभागृह आहे त्याला जबाबदार राहून काम करत असतं. आणि मग त्यांनी जर त्या ठिकाणी जनतेचा विश्वास असेपर्यंतच ते कार्यकारी मंडळ किंवा मंत्रिमंडळ पदावरती राहू शकतं, सत्तेवरती राहू शकतं. जोपर्यंत जनतेचा विश्वास त्यांच्या मागे आहे, जोपर्यंत त्यांना लोकसभेमध्ये बहुमत आहे तोपर्यंत ते पदावरती राहू शकतात. म्हणजे जनतेसाठी जर त्यांनी काम केलं नाही, जनतेच्या इच्छाकांक्षांनुसार जर त्यांनी कायदे तयार केले नाही आणि जनतेच्या जीवनामध्ये जर ते अपेक्षित बदल घडून आणण्याला यशस्वी ठरले नाही तर जनता त्यांच्या विरोधात म्हणजे निवडणुकांमध्ये त्यांना पराभूत करू शकते. म्हणून कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या 3 व्यवस्थांमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त जी जबाबदारी असते कामाची तर ती कोणावरती दिसून येते आपल्याला प्रामुख्याने, तर ती आपल्याला या केंद्रीय मंत्रिमंडळावरती असलेली दिसून येते. म्हणजे संपूर्ण भारतभर भारताच्या प्रशासकीय व्यवस्था, भारताची एकात्मता, भारताच्या सगळ्या व्यवस्थांवरती नियंत्रण ठेवण्याचं प्रामुख्याने जे मध्यवर्ती काम आहे ते काम प्रामुख्याने पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला करत असल्याचं बघायचं आपल्याला मिळतं. तर अशा पद्धतीने आपण केंद्रीय प्रशासन आणि त्या केंद्रीय प्रशासनाच्या अनुषंगाने असलेले त्याचे हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांचा आपण थोडक्यात आढावा आजच्या ह्या लेक्चरमध्ये घेतला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्या मंत्रिमंडळाची जी काही कामं आहेत किंवा मंत्रिमंडळाची देशाच्या राज्यकारभारामध्ये जी काही भूमिका आहे त्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.